बाय बाय. किती हा आळस म्हणायचा. संक्रांतीचा सण येऊन गेला तरीही तुमच्याशी अजून मी व्हिडिओ शेअर करतेच. आता आज रथ सप्तमी सुद्धा होऊन जाईल. म्हटलं चला आज तरी निदान व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया. तर सण म्हटल्यावरती पुरणपोळी ही आलीच. पण संक्रांतीचा सण असा आहे की त्या दिवशी कोणी कोणी तिळगुळाची पोळी सुद्धा करतं, पण मी नेहमी पुरणपोळीच करतो. पुरणपोळीच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा मी वेगळा मेनू बनवला होता. त्यामुळे ना सकाळची इतका गोंधळ उडतो, कारण की इथे कोणत्याच सणाला सुट्टी नसते. मी दर सणाला असं ठरवते की पुरणपोळीचा संपूर्ण व्हिडिओ करायचा आणि तो तुमच्याशी शेअर करायचा, पण ते काही शक्य होत नाहीत. पण बघूयात, आपले दर महिन्याला सण असतात. आता या गुढीपाडव्याला तर नक्की मी तुमच्याशी ना पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करेन. आणि यावेळेस संक्रांतीचं कसं होतं, कोण म्हणे 12 वाजेपर्यंत पूजा करायची, कोण म्हणत होतं 3 नंतर पूजा करायची. पण नंतर कळालं की 12 पर्यंत पूजन करायचं आणि 3 नंतर जे ओटीत वगैरे घेतो हळदी कुंकाचा कार्यक्रम केला तरी चालतो. नंतर माझी खूप घाई गडबड झाली. मस्त असा मेकअप केला, पूजा केली आणि मी चालले होते हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तर इथे आमच्या इथे एकच दिवस हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो सगळ्यांचा मिळून. ते तुम्हाला बघायला मिळेल पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.